नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्टेट बोर्डच्या इयत्ता 6वीच्या इतिहास या विषयाचा भाग दुसरा. विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या भागावरील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ रेल्वे भरती, पोलीस भरती, अंगणवाडी मुख्य सेविका, टेट व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपापल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग पाहूयात या घटकावरील वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न पहिला, वर्धमान महावीरांचा कालखंड कोणता? उत्तर आहे इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. प्रश्न दुसरा, बिहार या राज्यामध्ये कोणते महाजनपद होते? तर उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये 16 महाजनपदापैकी व्रज्जी हे महाजनपद होते. प्रश्न तिसरा, वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे वैशाली नगरमधील कुंडग्राम येथे झाला. प्रश्न चौथा, वर्धमान महावीरांच्या पित्याचे नाव काय होते? उत्तर आहे सिद्धार्थ. प्रश्न पाचवा, वर्धमान महावीरांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे त्रिशला. प्रश्न सहावा, वर्धमान महावीरांनी 12.5 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली त्याला काय म्हणतात? वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. त्यांनी 12.5 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली, हे ज्ञान म्हणजे केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्याला केवली असे म्हटले जाते. प्रश्न सातवा, जैन हा शब्द कशापासून तयार झाला? तर उत्तर आहे जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झाला. प्रश्न आठवा, वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेत लोकांशी संवाद साधला? वर्धमान महावीरांनी आपला उपदेश सर्व लोकांना कळावा, जनतेपर्यंत जावा म्हणून अर्धमागधी या भाषेतून लोकांशी संवाद साधला. प्रश्न आठवा, लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना काय म्हणत? उत्तर आहे लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना अर्धमागधी भाषेत समवसरण असे म्हणत. प्रश्न नववा, वर्धमान महावीरांचे पंचमहाव्रते कोणती? आता वर्धमान महावीरांची पंचमहाव्रते कोणती असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर पाहूयात. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आहेत. आता हे म्हणजे त्याचे पंचमहाव्रताचे नियम आहेत, ते काटेकोरपणे पाळायचे असतात. आता अहिंसा म्हणजे काय ते पाहूया. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. दुसरा सत्य, सत्य म्हणजे काय, तर प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. अस्तेय, अस्तेय म्हणजे काय, स्थेय म्हणजे चोरी आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे, म्हणजे चोरी करायची नाही. अपरिग्रह, अपरिग्रह म्हणजे काय, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो, असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. अशी पंचमहाव्रते आहेत. ते अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम आहेत. हे वर्धमान महावीरांनी सांगितलेली पंचमहाव्रते आहेत. प्रश्न 10वा, वर्धमान महावीरांची त्रिरत्ने कोणती? त्रिरत्ने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र हे त्रिरत्ने आहेत. आता सम्यक दर्शन म्हणजे काय ते पाहूया. सम्यक दर्शन म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन. आता सम्यक ज्ञान म्हणजे काय, तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे म्हणजे सम्यक ज्ञान. आता सम्यक चरित्र म्हणजे काय, पंचमहाव्रताचे काटेकोर आचरण करणे. वरच्या प्रश्नामध्ये जे पंचमहाव्रते दिलेत
त्याचं काटेकोरपणे आचरण करणे म्हणजे सम्यक चरित्र. असे वर्धमान महावीर यांचे त्रिरत्ने होती. प्रश्न 11वा, अनेकांतवाद सिद्धांत कशासाठी महत्त्वाचा मानला जातो? उत्तर आहे अनेकांत सिद्धांत हा सत्याच्या शोधासाठी महत्त्वाचा मानला जातो. प्रश्न 12वा, वर्धमान महावीरांची शिकवण कोणती होती? तर उत्तर आहे मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून, बघा, मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. इथं थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. प्रश्न 13वा, वर्धमान महावीर यांचा उपदेश कोणता होता? तर त्यांनी जो उपदेश दिला तो उपदेश पाहूया. याचं उत्तर आहे सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा उपदेश वर्धमान महावीरांनी दिला. हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 14वा, बौद्ध धर्माचा संस्थापक कोण होता? उत्तर आहे गौतम बुद्ध. प्रश्न 15वा, गौतम बुद्धाचा कालखंड कोणता? उत्तर आहे इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. प्रश्न 16वा, गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे नेपाळमधील लुंबिनी वनात गौतम बुद्धाचा जन्म झाला. प्रश्न 17वा, गौतम बुद्धाचे मूळ नाव काय होते? उत्तर आहे सिद्धार्थ. प्रश्न 18वा, गौतम बुद्धाच्या पित्याचे नाव काय होते? म्हणजे त्यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर उत्तर आहे शुद्धोधन. प्रश्न 19वा, गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे मायादेवी. गौतम बुद्धांना बोधी कोठे प्राप्त झाली? उत्तर आहे वैशाख पौर्णिमेला बिहारपासून जवळच असलेल्या उरुवेला म्हणजे आत्ताचे बोधगया या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली बोधी प्राप्त झाली. याच वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. बोधी म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञान. प्रश्न 22वा, धम्म कशाला म्हटले जाते? उत्तर आहे गौतम बुद्धाने पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा भाग 2 आहे आणि दुसरा भाग आहे स्टेट बोर्डचा इतिहासाचा पहिला भाग. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो तुम्ही पाहून घ्या. प्रश्न 23वा, धम्मचक्र प्रवर्तन कशाला म्हणतात? उत्तर आहे प्रश्न आहे धम्मचक्र प्रवर्तन कशाला म्हटले जाते? उत्तर आहे प्रवचनाद्वारे धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. जे गौतम बुद्धांनी धम्माचा प्रसार करण्यासाठी जी प्रवचने दिली, त्या धम्माच्या चक्राला गती देण्यासाठी जी घटना घडली त्या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. प्रश्न 24वा, 4 आर्य सत्ये कोणती? आता बघा, आर्य सत्य म्हणजे काय ते आपण पहिले पाहूया. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळांशी 4 सत्य आहेत. त्याच सत्यांना आर्य सत्य असे म्हणतात. आता ती 4 सत्ये कोणती? एक आहे दुःख, दुसरं आहे दुःखाचे कारण, तिसरं आहे दुःख निवारण आणि चौथं आहे प्रतिपद. आता दुःख कशानं होते ते सांगायचं आहे. दुःख म्हणजे काय? मानवी जीवनामध्ये दुःख असते. दुःख हे प्रत्येकाच्याच आयुष्यात असते. दुःख नाही असा मनुष्य नाही. दुःखाचे कारण काय? दुःखाला कारण असते, म्हणजे कुठलेही कारण असले की आपण दुःखी होतो. काहीही झालं तरी आपल्या मनासारखी गोष्ट घडली नाही म्हणजे आपण दुःखी होणारच. दुःखाला खूप कारणे असतात, अनंत कारणे असतात. दुःख निवारण म्हणजे दुःख दूर करता येते. कुठलंही दुःख आलं तर त्याला दूर करता येते.
आणि प्रतिपद म्हणजे मार्ग, दुःखाचा अंत करण्याचा मार्ग, यालाच अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. ही 4 आर्य सत्ये गौतम बुद्धांनी सांगितलेली आहेत. आता प्रश्न 25वा, पंचशील कशाला म्हणतात? आता पहा, उत्तर आहे गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. आता ते 5 नियम कोणते? प्राण्यांच्या हत्या करण्यापासून दूर राहणे म्हणजे कुठल्याही प्राण्याची हत्या करायची नाही. चोरी करण्यापासून दूर राहणे म्हणजे चोरी करायची नाही. अनैतिक आचरणापासून दूर राहणे म्हणजे कुठलेही अनैतिक आचरण करायचे नाही. असत्य बोलण्यापासून दूर राहणे म्हणजे असत्य म्हणजे खोटे बोलायचे नाही. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे, इथं थोडंसं मिस्टेक झाली, प्रिंट मिस्टेक. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे म्हणजे कुठलेही मादक पदार्थ सेवन करायचे नाही, म्हणजे प्यायचे नाही, खायचे नाही. हे पंचशील आहेत, म्हणजे 5 नियम आहेत जे गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. प्रश्न 26वा, गौतम बुद्धाच्या अनुयायांना काय म्हणतात? उत्तर आहे भिक्खू असे म्हणतात. प्रश्न 27वा, गौतम बुद्धांची अष्टांगिक मार्गे कोणती? आता गौतम बुद्धाची जी अष्टांगिक मार्गे आहेत ती कोणती आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. उत्तर आहे नंबर 1 सम्यक दृष्टी, नंबर 2 सम्यक संकल्प, तिसरा आहे सम्यक वाचा, चौथा आहे सम्यक कर्मांत, 5वा आहे सम्यक आजीव, 6वा आहे सम्यक व्यायाम, 7वा आहे सम्यक स्मृती, 8वा आहे सम्यक समाधी. आता हे म्हणजे काय हे पाहूया. आता सम्यक दृष्टी म्हणजे काय, सम्यक संकल्प म्हणजे काय, आपण थोडे डिटेलमध्ये पाहूया. आता सम्यक दृष्टी म्हणजे काय? 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. सम्यक दृष्टी म्हणजे 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. सम्यक संकल्प म्हणजे हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय. सम्यक संकल्प म्हणजे हिंसा वगैरे तत्वाचा, हिंसा करायची नाही असं त्याच्यामध्ये स्पष्ट होते. सम्यक वाचा म्हणजे असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. असत्य बोलायचे नाही, चहाडी करायची नाही, कठोर बोलायचं नाही आणि बिनकामाची बडबड करायची नाही. सम्यक कर्मांत म्हणजे प्राण्याच्या हत्या, चोरी आणि स्वैराचार यापासून दूर राहणे. प्राण्याची हत्या करायची नाही, चोरी करायची नाही, स्वैराचार करायचा नाही. सम्यक आजीव म्हणजे काय? उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. तर सम्यक व्यायाम म्हणजे काय? व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत. उत्पन्न चांगले झाले असल्यास त्याचा त्याग करावा, म्हणजे वाईट कर्म करायचे नाहीत आणि जर झाले तर त्याचा त्याग करायचा आहे आणि चांगले कर्म करायचे आहेत असा त्याचा अर्थ होतो. सम्यक स्मृती म्हणजे काय? मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे, म्हणजे लोभ ह्या विकाराला दूर करायचा आहे, लोभ बाळगायचा नाही. सम्यक समाधी म्हणजे काय? तर चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव करणे, म्हणजे समाधी अवस्थेमध्ये राहणे, चित्त एकाग्र करणे, ध्यान करणे असा सम्यक समाधीचा अर्थ होतो. तर गौतम बुद्धांनी सांगितलेली ही अष्टांगिक मार्गे आहेत. जर ही अष्टांगिक मार्गे सर्व लोकांनी, सर्व व्यक्तींनी जर आचरणात आणली तर आपला भारत देश, मनुष्य जमात एक खूप छान होईल असं ह्या गौतम बुद्धाच्या शिकवणीत सांगितलेलं आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न 28वा, ज्यू धर्माचे लोक भारतात केव्हा आले असावेत? प्रश्न आहे ज्यू धर्माचे लोक भारतात केव्हा आले असावेत? उत्तर आहे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोची येथे आले होते. तर ज्यू धर्मालाच यहुदी असे सुद्धा म्हटले जाते. ज्यू धर्मात कोणती शिकवण दिली जाते? तर ज्यू धर्मात न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणावर भर दिलेला आहे. ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? प्रश्न 30वा, ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? तर उत्तर आहे सिनॅगॉग असे म्हणतात. प्रश्न 31वा, ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली? उत्तर आहे येशू ख्रिस्त. प्रश्न 32वा, चर्चची स्थापना कधी झाली? आता बघा, चर्चची स्थापना कधी झाली? तर केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील
पल्लयूर येथे इसवी सन 52मध्ये चर्चची स्थापना झाली. आणि पहिल्यांदा कोण आले भारतामध्ये? तर सेंट थॉमस नावाचा व्यक्ती पहिल्यांदा केरळमध्ये भारतात आला आणि त्यांनीच काय केलं आहे? ख्रिश्चन धर्माचा प्रसार केलेला आहे. प्रश्न 33वा, ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? उत्तर आहे बायबल. आता ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? तर उत्तर आहे चर्च. प्रश्न 34वा, एकेश्वरवाद मानणारा धर्म कोणता? इस्लाम हा धर्म एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. प्रश्न 35वा, इस्लाम धर्माचे प्रेषित कोण आहेत? तर इस्लाम धर्माचे प्रेषित आहेत मुहम्मद पैगंबर. प्रश्न 36वा, इस्लामचे आगमन भारतात केव्हा झाले? तर उत्तर आहे भारताचा आणि अरबस्थानचा प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होता. अरबस्थानातील लोक व्यापारासाठी केरळच्या किनाऱ्यावरील बंदराला भेट देत असत. म्हणून इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबी व्यापारामार्फत इस्लामचा प्रसार झाला. म्हणजे अरबी लोकांकडून इस्लाम धर्म भारतामध्ये आला. प्रश्न 37वा, पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे अवेस्ता. आणि पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून जवळचे संबंध होते. आता प्रश्न 38वा, पारशी लोक भारतात कोठून आले? तर उत्तर आहे पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. आता बघा, संस्कृतचा ऋग्वेद आणि पारशीचा अवेस्ता यातील भाषेमध्ये सुद्धा बरेच साम्य आहे, म्हणजे सारखेपणा आहे. ज्या पारशी धर्माचा जे ग्रंथ आहे अवेस्ता आणि संस्कृतचा ऋग्वेद जो ग्रंथ आहे, या दोन्ही ग्रंथाच्या भाषेमध्ये सुद्धा सारखेपणा आहे, साम्य आहे. लक्षात असू द्या, हे थोडी एक्स्ट्रा माहिती आहे. प्रश्न 39वा, पारशी धर्माचे संस्थापक कोण होते? तर उत्तर आहे झरथुष्ट्र. हे जरा अवघड नाव आहे बघा. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. स्टेट बोर्ड म्हणजे आपल्या इतिहासाच्या अभ्यासाचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यासाचा बेस आहे, पाया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व इयत्तेचे स्टेट बोर्डच्या पुस्तकाचा डिटेलमध्ये अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेला खूप सोपं जाईल अभ्यास करायला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणीला शेअर करा. आणि ह्याचा भाग 1 मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, ते तुम्ही पाहून घ्या. आणि ह्याच्यानंतर तिसरा भाग मी आणणार आहे, त्याची पण तुम्ही तो पण पहा. याच्यानंतर इयत्ता 6वीचा प्रश्न 40वा, पारशी धर्माच्या देवळांना काय म्हणतात? उत्तर आहे आगारी. प्रश्न 41वा, पारशी विचारसरणीचा गाभा काय होता? तर उत्तर आहे उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे ही पारशी विचारसरणीचा गाभा आहेत. प्रश्न 42वा, ग्रीक सम्राट अलेक्झांडर याने भारतावर केव्हा स्वारी केली? तर उत्तर आहे ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर, म्हणजे अलेक्झांडरला सिकंदर असे म्हणतात. त्यांनी इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. प्रश्न 43वा, ग्रीक सम्राट अलेक्झांडर यांचा मृत्यू केव्हा झाला? तर आता काय झालं होतं माहिती आहे का? ग्रीक सम्राट अलेक्झांडर यांचा मृत्यू केव्हा झाला? तर इसवी सन पूर्व 323मध्ये बॅबिलोन येथे झाला. म्हणजे काय झालं होतं, ग्रीक सम्राटाने आपल्या भारतावर स्वारी केली. कधी केली? इसवी सन पूर्व 326मध्ये तो आला. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. तक्षशिलेस येत असताना जे स्थानिक राजे होते त्यांना खूप अडवणूक केली. त्यांच्याशी त्याला निकराचा लढा द्यावा लागला.
तरी तो काय केला, मग असंच लढत लढत तो पंजाबपर्यंत आला. तोपर्यंत त्यांच्या सैनिकांची खूप अपेष्टा झाली, सैनिक खूप दमून गेले. मग त्यांनी काय केलं, त्या आपल्या राजाशी बंड पुकारला. म्हणजे त्यांनी म्हणले की आता नाही, आम्हाला इथून पुढं लढायचे नाही. असं केल्यामुळं सिकंदरला काय करावं लागलं, माघार घ्यावी लागली. मग आता तो तिथून काय केला होता, माघारी जाण्यासाठी निघाला. मग त्यांच्या भारतामध्ये जे जिंकलेले प्रदेश होते त्याची नेमणूक त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांना नेमणुका दिल्या. त्यांना सपत्र असे म्हणतात. मग तो माघारी फिरत असतानाच वाटेमध्ये बॅबिलोन या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. आणि बॅबिलोन हे स्थळ सध्या इराकमध्ये आहे. ही थोडी एक्स्ट्रा माहिती आहे. प्रश्न 44वा. कोणत्या मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला? आता उत्तर आहे ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातूनच पुढे गांधार नावाची कलाशैली उदयाला आली. प्रश्न 45वा. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोण राहिला होता? तर उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात मेगस्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत राहिला होता. सेल्युकस निकेटर हा एक राजा होता, त्याचा राजदूत म्हणून मेगस्थनीस हा राहिला होता. प्रश्न 45वा. कोणाचा ग्रंथ मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे? तर मेगस्थनीसचा इंडिका या ग्रंथामध्ये आपल्या भारताच्या इतिहासाचे खूप मोठं साधन आहे. म्हणजे भारताच्या इतिहासाची खूप मोठी माहिती मिळते. आणि हे मेगस्थनीस कधी आला होता, तर मौर्य कालखंडामध्ये आला होता. आणि इतिहासामध्ये त्याच्या इंडिका या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व असे आहे. प्रश्न 46वा. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने कोणते धरण बांधले होते? तर उत्तर आहे गुजरात राज्यातील जुनागडजवळ सुदर्शन नावाचे धरण बांधले होते. आता प्रश्न 47वा. चंद्रगुप्त मौर्याने सत्ता कधी प्रस्थापित केली? म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा काळ केव्हा सुरू झाला? तर उत्तर आहे इसवी पूर्व 325च्या सुमारास मगधावर त्यांनी सत्ता प्रस्थापित केली. म्हणजे सुरुवात मगधापासून केली. प्रश्न 48वा. विशाखादत्त या नाटककाराने कोणते नाटक लिहिले? उत्तर आहे विशाखादत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. कोणते नाटक? मुद्रा राक्षस. लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतो किंवा जोड्या लावामध्ये, रिकाम्या जागेमध्ये प्रश्न आलेले आहेत आणि पुढं पण येऊ शकतो. प्रश्न 49वा. चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? उत्तर आहे जैन धर्माचा. आणि जैन धर्माचा स्वीकार केला आणि काय केल्यानंतर त्यांनी आयुष्याचा आपला जे शेवट आहे, शेवटी त्यांनी आपल्या राजपदाचा त्याग केला आणि उरलेले आयुष्य त्यानं कुठं घातले? कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे घातले. आणि जैन धर्माचा असा त्याचं एक आचरण आहे की जेव्हा आपल्याला शेवटचा क्षण येतो, म्हणजे जेव्हा आपल्याला जगण्याची इच्छा संपते, तेव्हा त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. आणि ते कुठे? तर कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. प्रश्न 50वा. सम्राट अशोक सत्तेवर केव्हा आला? उत्तर आहे इसवी पूर्व 273मध्ये सम्राट अशोक सत्तेवर आला. आणि तो राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. त्यांचे वडील बिंदुसार हा तेव्हा मगधचा राजा होता आणि त्याला आपला मुलगा किती कर्तव्यदक्ष आहे, तो राजा होण्याचे योग्यतेचा आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा त्यांची नेमणूक कुठे केली? तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून केली होती. प्रश्न 51वा. सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत आहेत? तर उत्तर आहे ब्राह्मी लिपीत आहेत. प्रश्न 52वा. स्वतःला मगधचा सम्राट असा उल्लेख कोणत्या अभिलेखात केला? तर सम्राट अशोकाने स्वतःला मगधचा सम्राट असा उल्लेख कोणत्या अभिलेखात केला, असा प्रश्न आहे. उत्तर आहे भौरू अभिलेखामध्ये केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्या अभिलेखात असं लिहिलं की देवानाम पियदसी आणि संस्कृतमध्ये देवनाम प्रियदसी असा त्याचा उल्लेख आहे. हे असं पण येऊ शकते देवानाम पियदसी किंवा संस्कृतमध्ये देवनाम प्रियदसी असं पण येऊ शकते.
पण हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर बरेचदा प्रश्न आलेले आहेत आणि येऊ शकतात. तर नीट लक्ष देऊन ऐका, लिहून घ्या. प्रश्न 53वा. सम्राट अशोकाच्या अभिलेखाची भाषा कोणती होती? आता हे खरं तर ह्या पुस्तकात नाही, पण आता हे भाषेचा प्रश्न आला म्हणून मी थोडं ॲड केलं ह्याच्यामध्ये. फक्त या 6वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये ब्राह्मी लिपीचाच उल्लेख आहे. तर ब्राह्मी लिपी ही भारतात होती, खारोष्टी लिपी ही पाकिस्तानमध्ये होती, ग्रीक ही रशिया मायनरमध्ये होती आणि आर्माईक लिपी ही अफगाणिस्तानमध्ये होती. म्हणजे त्यांनी तिथल्या भाषा तिथल्या देशानुसार त्यांनी तिथली लिपी ठरवली होती आणि त्याच लिपीमध्ये त्यांनी तिथं अभिलेखे लिहिलेले आहेत आणि त्यांचे अभिलेखे आजही मिळतात. प्रश्न 54वा. अशोकाच्या दिल्ली चोपडा येथील अभिलेखात काय लिहून ठेवले होते? तर अशोकाचा दिल्ली चोपडा येथे एक अभिलेख आहे. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. म्हणजे हे करू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले आहेत. कुठे? तर दिल्ली चोपडा येथील अभिलेखामध्ये. प्रश्न 55वा. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपली मुलगी आणि आपला मुलगा यांना कोठे पाठवले? तर मुलाचं नाव होतं महेंद्र आणि मुलगीचं नाव होतं संघमित्रा. या दोघांनाही त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी श्रीलंकेस पाठवले. प्रश्न 56वा. सम्राट अशोकाने खोदलेले भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? म्हणजे अगोदर लेणी नव्हती असं म्हणूयात आपण. तर पहिली लेणी किंवा प्राचीन लेणी कोणती? तर कोणती आहे? उत्तर आहे बिहार राज्यामध्ये असलेली बराबार टेकड्यावरील लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहेत. प्रश्न 57वा. मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती कोणी केली? तर उत्तर आहे इंडो ग्रीक राज्यामध्ये प्रसिद्ध असलेला मिनॅंडर याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली. या चर्चेत त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती झाली. तर मिलिंद पन्ह हा ग्रंथ मिनॅंडर याने लिहिला. आलं लक्षात? पन्ह या शब्दाचा अर्थ पाली भाषेमध्ये प्रश्न असा होतो आणि मिलिंद म्हणजे मिलिंद यांनी विचारलेले प्रश्न म्हणून मिलिंद पन्ह असं म्हणतात. प्रश्न 58वा. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणत्या राजाने केली? तर कुशाण राजाने केली. राजा कनिष्क या राजाने केली. प्रश्न 59वा. अश्वघोष या कवीने कोणते ग्रंथ लिहिले? तर उत्तर आहे बुद्धचरित व वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्कच्या काळामध्ये अश्वघोष हा कवी होता. त्याने बुद्धचरित व वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता? तर उत्तर आहे चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. आता गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? तर आता गुप्त घराणे सुरू झालेलं आहे. गुप्त घराण्याचा संस्थापक उत्तर आहे श्रीगुप्त हा होता. प्रश्न 62वा. समुद्रगुप्ताचा पराक्रमाने त्याने मिळवलेले विजय याचे वर्णन कोणत्या स्तंभलेखात दिलेले आहे? उत्तर आहे प्रयाग प्रशस्ती या अभिलेखामध्ये त्याचं वर्णन आहे. त्यालाच अलाहाबादचा प्रशस्ती अभिलेख असे सुद्धा म्हणतात. प्रश्न 63वा. समुद्रगुप्त कोणते वाद्य वाजवण्यात प्रवीण होता? म्हणजे समुद्रगुप्ताला कोणते वाद्य वाजवता येत होते? तर समुद्रगुप्त हा वीणा वादनामध्ये प्रवीण होता. प्रश्न 64वा. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह कोणत्या राजाशी करून दिला? तर उत्तर आहे दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. आणि हा प्रश्न बराच वेळा विचारलेला आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हे थोडं लक्षात असू द्या. त्या मुलीचं नाव तरी विचारतात किंवा त्या कोणाशी लावून दिलं त्या राजाचं तरी नाव विचारतात किंवा कोणत्या घराण्यात लावून दिलं हे तर विचारतात किंवा
कोणी लावून दिला हा तरी प्रश्न असा कसाही उलटून पालटून ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न आलेला आहे, तुम्ही हे थोडं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न 65वा. दिल्लीजवळ कोठे एक लोहस्तंभ उभा आहे? दिल्लीजवळ एक लोहस्तंभ आहे, ते कोठे उभा आहे? ते उत्तर आहे दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ आहे. त्यालाच मिहीर की हवेली असं सुद्धा म्हणतात. तो 1500 वर्षाहून अधिक जुना आहे आणि आत्ताही तो जसा आहे तसाच आहे. तो अजूनही गंजलेला नाही. म्हणजे आपल्याला तेव्हाच्या काळामध्ये तंत्रज्ञान किती प्रगत होते हे आपल्याला ह्याच्यावरून दिसून येते, म्हणजे लक्षात येते. प्रश्न 66वा. कोणत्या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे? आता कोणत्या लोहस्तंभावरील लेखामध्ये चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे? तर उत्तर आहे दिल्लीजवळील मेहरौली या लोहस्तंभावर चंद्र नावाचा राजाचा उल्लेख आहे आणि असे मानण्यात येते की दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील हे लोहस्तंभ आहे. प्रश्न 67वा. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात कोणता बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता? तर उत्तर आहे फाहियान. फाहियान हा बौद्ध भिक्खू भारतामध्ये आला आणि त्यांनी काय केलं मग आपले म्हणजे जे प्रवास वर्णन आहे ते भारतात आलेलं प्रवास वर्णन त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट व्यवस्थेची सुद्धा माहिती लिहून ठेवलेली आहे. आणि यावरून आपल्याला आपला भारत देश, आपल्या भारताची राज्यव्यवस्था, भारतामध्ये म्हणजे काय होतं तेव्हाच्या काळामध्ये, भारत कसा चालत होता हे आपल्याला ह्या ग्रंथांमधून समजते. आपल्या इकडचे तर ग्रंथ सगळे नालंदा विद्यापीठातले जाळून टाकले. त्याच्यामुळे हे जे भारताबाहेरचे जे प्रवासी भारतामध्ये आले होते यांच्या आधारे आपल्याला आपला भारत देश, आपल्या भारताची संस्कृती हे समजते. प्रश्न 68वा. हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर आहे हर्षवर्धनच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट यांनी हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. हर्षचरित्र ग्रंथ कोणी लिहिला? तर बाणभट्ट यांनी लिहिला. प्रश्न 69वा. हर्षवर्धन यांनी कोणती नाटके लिहिली? हर्षवर्धन यांनी कोणती नाटके लिहिली? तर थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. प्रश्न उत्तर आहे रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटकं लिहिली. बघा, रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. प्रश्न 70वा. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात कोणाचा उल्लेख केलेला आहे? तर उत्तर आहे कामरूप राजाचा संस्थापक पुष्यवर्मन यांचा उल्लेख आहे. आणि कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकास उदयास आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपण स्टेट बोर्डच्या इयत्ता 6वीचा दुसरा भाग पाहिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. याच्यानंतरचा तिसरा भाग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी याचे 3 भाग केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा. थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.